सर्वांना आनंद नमस्कार. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी यांच्या द्वारा एक अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे की आनंदाच्या डोंगरावरती आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन, आपल्या जीवनामधील दुःखाचं झालेलं निवारण आणि आपल्याला प्राप्त झालेला हा आनंद मार्ग, आणि या आनंद मार्गावरती आल्यानंतर आपली झालेली शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक प्रगती याची कृतज्ञता व्यक्त प्रत्येकाला करता यावी म्हणून आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळाने एक सुंदर असा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे सेवेकरी स्नेहसंवाद. आणि या सेवेकरी स्नेहसंवादाच्या या अभिनव उपक्रमाला आनंदाश्रम ज्ञानपीठ द्वारा खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आनंद रहा, प्रसन्न रहा आणि सकारात्मक राहून या अभिनव उपक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा. आणि हा ज्या वाहिनीवरती प्रकाशित होणार आहे त्याचं नाव आहे आनंदाश्रम सत्संगधारा YouTube वाहिनी. याचं सुद्धा सदस्यत्व स्वीकारून या युवा मंडळाला सहयोग करावा ही नम्र विनंती. जय गुरुदेव, जय श्रीराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव. मी रामेश्वर मोरे, सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमांतर्गत आपण रोज एका नव्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजचे जे सेवेकरी आहेत स्नेह संवादासाठी उपलब्ध झालेले ते म्हणजे माजलगावचे अजिंक्य राहिंज यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार अजिंक्यजी. नमस्कार. आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. तर मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगोदर त्या व्यक्तीचा परिचय स्वतःला करून द्यायला सांगत असतो. त्याप्रमाणे मी तुम्हालाही विनंती करतो की आपण 2 शब्दामध्ये आपला परिचय करून द्यावा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी अजिंक्य राहिंज. माजलगावला राहतो आणि बीड प्रॉपर माझं गाव आहे. बीडला माझं गाव आहे. मी माजलगावला राहायला असतो. आता माझी 10वी झाली माजलगावमध्ये. 10वी पर्यंत शिक्षण झाले. आता बीडला मी ॲडमिशन घेतले 11वीला. हां, अशा पद्धतीनं शिकणारे हे विद्यार्थी देखील आहेत आणि आनंद आश्रमी सतत सेवेसाठी असतात. तर मग तुम्ही या ठिकाणी सेवेला असता, काय काय सेवा करता बरं तुम्ही? आपले आता पावसाचे दिवस आहे. आता वृक्षारोपण करणं, स्वच्छता ठेवणं आश्रमात, जेवढे आपल्याला शक्य सेवा तेवढं करतो. बरं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सेवा करतात. आता परवा त्यांच्या आजीचं वर्षश्राद्ध होतं आणि मग त्या दिवशी त्यांना गावी जायचं होतं पण ते गेले नाहीत ते माजलगावला. पण या ठिकाणी असताना त्या दिवशी त्यांनी 93 वृक्षारोपण या ठिकाणी केले. 93 झाडं लावली. ही एक आजीला आदरांजलीच आहे. मग अशा पद्धतीचं कार्य सर्वांनी केलं पाहिजे की नाही अजिंक्य? मग काय सांगाल तुम्ही वृक्ष लागवडीबद्दल? सांगायचं एवढंच की मी गुरुजी मला म्हणले, आम्ही 2 जण होतो. ते म्हणले आज वृक्षारोपण करा. ऊन नव्हतं, काय नव्हतं, वातावरण चांगलं होतं. तर आम्ही गेलोत वृक्ष घेऊन तिकडे आणि 94 झाडे असे लागले की मला समजेल नाही मी कसे लावले, काय झालं. प्रत्यक्षात गुरुदेव माझ्या सोबत होते माझ्या. की मला काही समजलंच नाही मी काय केलंय काय नाही. त्या दिवशी पुन्हा एकतर ऊन पण नव्हतं आणि असं गरम होत नव्हतं, काय नव्हतं. असं व्यवस्थित सगळे झाडे लावली. असं काय समजलंच नाही की मी तिथं गेलो झाड लावले. फक्त 2-2.5 तासामध्ये माझे 94 झाडे कंप्लीट झाली. ही एक आपल्याला प्रचितीच म्हणावी लागेल की सोबत माझ्या गुरुदेव होते. मी काहीच केलं नाही. तर असं वाटतंय मला की खड्डा नाही खाणला, काही माती नाही काढली, काहीच नाही. अशी ती 94 झाडे कशी लागली माझी मला माहित नाही. बरं. ही एक गुरुवर असणारी श्रद्धा आहे की 94 झाडं हातून लागली गेली पण ते कळालं नाही की मी 94 झाडं माझ्या हातून लावलेली आहेत. आता तुम्ही लहानपणापासून इथं सेवेला आहात तर मग प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर काही ना काही प्रचिती येते. तसं तुमच्या काही प्रचिती आहेत का? प्रचिती तर भरपूर आहेत. एखादी
आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगावे अशी आमची इच्छा आहे. आता 2021 मध्ये दत्तजयंतीचा उत्सव होता. बर. हा, पारायण चालू होतं. हो. तर महाप्रसाद ते झालता एके दिवशी, एक पारायणाच्या तिसऱ्या दिवशी. बर. तर आता पारायणाच्या वेळेस जरा थंडी असते इथं हो आश्रमात. हो हो. हा, डिसेंबरचा महिना असतो त्यामुळं म्हणजे जास्त खूप थंडी असते. बर. हा, तर आता ते आपल्या गरम पाण्याचं बॉयलर, हो, हा, आपल्या ते बाथरूमच्या शेजारी आहे, की ते बॉयलर काम करत नव्हतं, म्हणजे पाणी लवकर तापत नव्हतं. बर. तर मी आणि माझे एक दोन सोबत सेवेकरी, ईश्वरपूरचे सेवेकरी होते. तर मग आम्ही दोघं गेलो तिथं. आता त्याच्या मागं सगळं शेतच एरिया आहे, असं असं मोकळं काहीच नाही, सगळं शेतच आहे. बर. त्यावेळेस तिथे ज्वारी काहीतरी होती लावलेली. तर महाप्रसाद झाला, सगळं झालं. आम्ही दोघं तिथं जाऊन गेलो, सगळं आधी स्वच्छ केलं. बर. हां, सगळं स्वच्छ केलं. आणि नेमकं प्रॉब्लेम कशात आहे, पाणी इतकं लवकर का तापत नाही असं तिथं बघायला गेलो. बर. हां, तर त्याच्यामध्ये जरा माती ते जरा झाली त्या बॉयलरमध्ये. बर. त्यामुळं पाणी तापायला अडचणीच होती. बर. हां, पाणी लवकर तापत नव्हतं. सेवेकऱ्यांच्या अंघोळ जास्त पारायणला बसले त्यांना उशीर होत होता, दुसरं काय नाही. तर महाप्रसाद झाला, सगळं झालं. 2:30ला आम्ही तिथे गेलो. पाठीमाग मी बसलो, ते खाली होते, माझ्यासोबतचे सेवेकरी ते खाली होते. मग मला काहीतरी ती माती काढायला काहीतरी लागणार होतं, माझा काय हात त्यात जात नव्हता, काहीतरी त्याला असं लांब काठी काहीतरी लागत होणार होती. तर सगळ्यांचा महाप्रसाद झालता, सगळे आराम करायला गेले. बर. आम्ही दोघंच फक्त इकडल्या ह्याच्यात. बर. हां, आपल्या स्वच्छतागृहाकडं आम्ही दोघंच, बाकी सगळे तिकडे आत होते. बर. हॉलमध्ये इकडे तिकडे. हां, तर माझ्यासोबत आम्ही दोघंच, मी एक आणि ते एक. तर दुपारचा एरिया होता, ऊन पडलं होतं, माझ्यासोबत कोणीच नाही. मग त्यांना म्हणलं मला काहीतरी लागणार आहे, काही काठी काही, म्हणजे असं ते माझा हात काय त्यात जात नाही, त्यात माती फसली, जाम माती झाली त्यात, मला काहीच करता येणार नाही. मग ते म्हणले थांब येतो जाऊन, म्हणले मी. आता ते गेले, ते पण त्या हॉलमध्येच गेले तिकडे. ती काठी होती तिकडे, बरोबर त्यांना काठी सापडली, पण ते हॉलमध्ये गेले. मग इथं मी एकटाच, तिथं पाठीमागं भिंत आहे, त्या भिंतीवर बसून आपलं बसलो होतो. आणि पाठीमागं असं वळलं की सगळं शेतच होतं, सगळं शेत असं. मग तिथं कोणी येणार कोणी असं काहीच नाही. मग मी बसलो आपलं तिथं निवांत बसलो. तर पाठीमागून आवाज आला चालण्याचा कोणाच तरी. हां, चालण्याचा आवाज आला. एक मला वाटलं जाऊ द्या, काय वारं काय असं, आता त्याचा असा आवाज देत होता ना गावात, असं म्हणलं कोण. पण नंतर जरा ते असं जास्त जवळचा आवाज ऐकल्याने, ह्याच्या आधी मी ते आवाज ऐकलेला चालण्याचा याचा. तर पाठीमागे एकदा वळून बघितलं, म्हणलं कोण आहे. तर प्रत्यक्षात गुरुदेव तिथे पाठीमागे विहीर आहे शेतापाशी, त्या विहिरीच्या कडीने फेरा मारताना दिसले मला. असं माझ्या इकडं समोर कोण नव्हतं, इकडं आजूबाजूला कोण नव्हतं, सगळे आराम करायला गेले. तिथं कोणीच नव्हतं माझ्या शेजारी इकडं तिकडं. असे असं गुरुदेव असे प्रत्यक्षात फेरा मारू लागले. मग तेवढ्यात मी मोठ्याने आरडलो, म्हणजे ते असं दिसल्यावर मोठ्याने आरडलो की मला कोणतरी दिसलंय. मग तेवढं जे माझे सोबतची सेवेकरी होती तेवढे धावत आले ना, ते मी लय मोठ्याने आरडलो होतो. मग माझ्याकडे आले, मला म्हणलं प्रत्यक्ष तिथं गुरुदेवांना बघितलं. म्हणलं कुठं आहेत काय, म्हणलं हाय पाठीमागं. बरं म्हणले तुला दर्शन झालं म्हणले गुरुदेवांचं ते. आणि असं योग असा होता की मी ज्या भिंतीवर बसलो होतो त्या भिंतीच्या मागं मोठा साप होता. अरे बापरे. हां, तर मला काय माहित, भिंत मोठी, मी बसलो होतो वरी मस्त निवांत. आता पाठीमागं खाली इतका मोठा साप होता, मला काय माहिती. मग असं लक्ष गेलं तर माझं पाठीमागं कोणतरी चालायले. पाठीमागं बघितलं, तेवढ्यात खाली लक्ष गेलं, खाली काहीतरी चालायले म्हणून. खाली बघितलं तिथं मोठा असा साप होता. ते साप होता, त्या सापाकडे लक्ष गेलं. नंतर परत त्यांच्याकडे बघितलं, तिथं कोणीच नाही. त्यांनी मला सांगितलं की तू जे काय करायलास ते जपून कर. इथं असं का सगळं शेताचं एरिया आहे, काय पण येण्यासारखं इथं. त्यांनी एवढं सांगितलं. आणि ते तेवढ्यात माझ्यासोबत सेवेकरी आले, त्यांना पण ते आमचं धोतर ते असं दिसलं प्रत्यक्षात असं. हां, तर सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रचिती ह्या येत राहतात. आणि गुरुदेव खरंच आता मागे पुढे उभा आहे सांभाळीत, ते आपल्या मागे आहेत, पुढे आहेत, सतत आपलं रक्षण करत असतात. आपल्याला जरी वाटलं की आपण हे करतोय, त्यांना माहीत असेल की नाही, पण आपण केलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांना माहीत असते. आणि ते मागे पुढे सतत आपल्या उभे असतात रक्षण करण्याकरता. म्हणजे प्रत्यक्षात येऊन तो साप आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. अशा अनेक प्रचिती तुम्हाला आलेल्या आहेत. बरं, आता या ठिकाणी अनेक तरुण येतात, तुम्ही देखील तरुण आहात, तर काय संदेश द्याल तुम्ही बाकीच्या तरुणांना?
म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इथं आल्यावर तुमचे तुम्ही इथं सेवा केली तर तुमचं कोणतंच काम असं होणार नाही कधी, म्हणजे अडकणार नाही, अडकणार नाही कधी, त्या कामामध्ये अडथळा येणार नाही. इथं तुम्ही 3 महिने राहून जर सेवा केली तर तुमचं काम होणार, म्हणजे हे खरंच आहे. म्हणजे एक 100 दिवसाचं अनुष्ठान गुरुदेवांनी दिलेलं आहे की ज्यांची कुठलीही काम कशाने हे होत नाही त्यांनी 100 दिवस राहून आनंद आश्रमी सेवा करायची, त्याचं ते काम होणार. हे एक अनुष्ठान ते त्यांनी दिलेलं होतं. त्याप्रमाणे अनेक सेवेकरी या ठिकाणी राहतात. तर अशा प्रकारचे श्री अजिंक्य राहिंज यांचे अनुभव आज आपण या कार्यक्रमामध्ये ऐकलेले आहेत. अजिंक्यजी, आमच्या या कार्यक्रमाला आपण वेळ दिला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. हा कार्यक्रम ऐकत असणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी धन्यवाद देतो आणि आपल्या आनंदाश्रम सत्संगधारा या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमातून मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांची रजा घेतो. जय गुरुदेव. मनपूर्वक धन्यवाद.